तारदाळ मार्गावरील दुचाकी अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, अल्पवयीन चालकासह दोघांवर कारवाई। हातकणंगले तारदाळ मार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात पुलाची शिरोली येथील सलीम गुलाब कोतवाल वय 48 यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातकणंगले तारदाळ रोडवरील श्री स्वामी समर्थ कॉलनी समोरील रस्त्यावर हा अपघात घडला। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तक्रारीनुसार एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं बजाज सिटी 100 दुचाकी भरधाव व बेदरकारपणे चालवत असताना समोरून येणाऱ्या हिरो HF डिलक्स दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार सलीम गुलाब कोतवाल राहणार माळवाडी पुलाची शिरोली गंभीर जखमी झालेत। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी नमूद केलं। या प्रकरणात अल्पवयीन मुलास वाहन चालवण्यास दिल्याप्रकरणी संबंधित दुचाकी मालक असलेल्या 31 वर्षीय व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे। घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अल्पवयीन मुलांकडे वाहने देण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।